परमश्रद्धेय स्वामी गोविंदयोगी महाराज, आदरणीय यशवंतजी कुलकर्णी, श्रीमान आदरणीय गायकवाडजी, आदरणीय अभिजित पवारजी, उपस्थित सर्व वंदनीय वेदमूर्ती, नागरिक सज्जन, माता भगिनी. खरं म्हणजे आता भाषणाची जरूर नाही आहे. स्पष्ट शब्दात आपल्या पुढे सगळं काही मांडलं गेलेलं आहे 4 भाषणांत. पण मला अध्यक्ष म्हटलं आहे, त्यामुळे शेवटी बोलावं लागतं. शेवटी बोलणारीची अडचण असते की बोलायला विषय काही राहत नाही, पण तरी बोलावं लागतं. त्यामुळे सारांशात आत्तापर्यंत जे झालं ते सांगणं हा मार्ग सगळेच अध्यक्ष स्वीकारत असतात, मी तेच करतो. भारत वेद म्हणालो, वेद हा शब्द उच्चारण त्याचं झालं की लोकांना भारत स्वाभाविक आठवतो. वेदांची प्रकटनभूमी ती आहे. आणि भारत म्हटलं की हिंदू आठवतो. हिंदूशिवाय भारत ही कल्पना, भारत हे काही केवळ भूगोलाचं नाव नाही, ते एका स्वभावाचं नाव आहे. आणि तो स्वभाव ज्यांचा असतो त्यांच्याकरता हिंदू हे विशेषण आहे. आपण हिंदू हे नामासारखं वापरतो, असं नाऊन म्हणून वापरतो, पण मुळात ते नाऊन नाही आहे, ते ॲडजेक्टिव्ह आहे. ते एका विशिष्ट स्वभावाचं नाव आहे. आणि तो स्वभाव आपल्याला का मिळाला, तर त्याचं पहिलं कारण आपली मातृभूमी आहे. सुजल सफल मैल जे शीतल अशी आमची मातृभूमी. त्याच्यामुळे आम्हाला इथे जगण्याचा संघर्ष असं कधी पाहावं लागलं नाही. सगळ्यांकरता भरपूर आहे. परिश्रम करेल त्याला ते मिळेल. आणि त्याच्यामुळे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स आणि सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असा विचार आम्हाला कधी करावाच लागला नाही. आणि चारी बाजूनी सुरक्षित असा आपला देश होता. तेव्हा त्या प्राचीन काळामध्ये त्या पर्वतरांगा ओलांडून भारतात बाहेरून कोण येणार, 7 सागरांना पार करून भारतात कोण येणार, आक्रमणाचीही भीती नाही. कुणी आलं तर ये बाबा, तू, आम्ही इतके लोक इथे खातो आहोत, तूही येऊन खा. भाषांची, पूजा पद्धतींची विविधता ही तेव्हापासूनच आहे. कुर्म पुराणामध्ये असं लिहिलं आहे, असं मी वाचलं एका ठिकाणी. या भारताची प्रजा अशी आहे, ती निरनिराळ्या देवी देवतांची उपासना करते, तरी पण मिळून राहते. असं आमचं असल्यामुळे कोणी आला एक, ये बा तू राहा आमच्याबरोबर, इतकं भरपूर आहे इथे, इतकी तोंड खातायत, इतकी पोटं भरतायत, तुझं एक आणखी. पण माझी भाषा वेगळी आहे, तर आमच्याही वेगवेगळ्या भाषा आहेत सगळ्या. जन्म बिभ्रती बहुधा विवाहाच्या सम. आमची पूजा वेगळी आहे, तर पूजा आमच्याही वेगळ्या आहेत. ते तर आजतागायत चालूच आहे आपलं, ही भाषांची, पूजांची विविधता. 33 कोटी देवता, 33 प्रकारच्या देवता असं होतं, पण ते 33 कोटी झालं आता, करोड या अर्थाने. आणि नव्या नव्या येत असतात. 500 वर्षापूर्वीच्या देवता वेगळ्या होत्या. असे आपल्या पूजेच्या घरात अनेक फोटो नंतर येत असतात, वाढत असतात. ते इतके येतात, आणखीन 1-2 इकडले तिकडले आले, हरकत नाही. असा आपला स्वभाव झाला. त्याच्यामुळे मनामध्ये समाधान, शांती, कशाची भीती नाही, समृद्धी असल्यामुळे थोडासा परिश्रम करून आपलं पोट भरलं की वेळही होता. आणि त्याच्यामुळे सुखाचा शोध सगळं जग करत असतं. तो सुखाचा शोध बाकी जगाने थांबवला एका ठिकाणी.
सुख मिळतं ते बाहेर मिळतं असंच दिसतं. चांगलं गाणं ऐकलं की सुख होतं, ते गाणं बाहेरून येतं. चांगलं दृश्य पाहिलं ते दृश्य बाहेर असतं. मिठाई खाल्ली ती मिठाई बाहेर असते. पण मनुष्यांना सगळ्यांनाच अनुभव येतो की त्याची एक मर्यादा आहे, त्याच्यानंतर ते सुखच दुःख होऊन जातं. किती लाडू खाल, 100 खाल, 200 खाल, एक वेळ येते की तो लाडू नकोसा वाटतो. तरी आग्रह झाला तर जबरदस्तीने खाऊ, पण एक वेळ अशी येते की लाडू पाहिला की मळमळायला लागतो आणि जिभेवर आला तो उलटीच होते. त्याच्यामुळे जगाने विचार केला की सुख आहे कुठे. खूप जंग पछाडलं. सगळ्या जगाचा अभ्यास केला, भौतिक जगाचा. बाहेर जे जे दिसतं, 5 ज्ञानेंद्रियांनी जे जे समजता येतं ते सगळं समजून घेतलं. पण ते तसं सुख काही सापडलं नाही. त्याच्यामुळे मग सगळ्यांनी असा विचार केला की असं सुख वगैरे काही नसतं, सुख असंच असतं, बाहेरच्या जगात आहे, बाहेरच्या पदार्थात आहे आणि ते पुन्हा पुन्हा घ्यावं लागतं, कारण पुन्हा पुन्हा इच्छा होते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त दिवस सुख भोगण्याचं सामर्थ्य आपलं जमवून ठेवा आणि जास्तीत जास्त सुख देणारी साधनं गोळा करा. आणि असा जर विचार केला तर मग जगात पुरेसं नाही आहे. जी आवश्यकता असते ती पूर्ण करण्याचं सामर्थ्य सृष्टीचं आहे, परंतु हावरटपणा लोकांचा त्याचं समाधान होईल इतकं सृष्टीचंही सामर्थ्य नाही. गांधीजी म्हणायचे की देर इज इनफ फॉर एव्हरीवन्स नीड, बट होल क्रिएशन कॅनॉट सॅटिस्फाय एनीवन्स ग्रीड. आणि त्याच्यामुळे नेहमी स्पर्धा राहणार, संघर्ष राहणार. संघर्ष हेच जीवन आहे. फिट राहा, संघर्ष करा, सगळ्यांना मागे टाका, सगळ्यांना खाली पडा, त्यांच्या पोटावर पाय देऊन पुढे जा. जगाचा बळी तो कान पिळे हा जगाचा नियम आहे. परंतु आपल्या इथे बाहेर सापडलं नाही तर लोक थांबले नाहीत, त्यांनी आत पाहायला सुरुवात केली. जर बाहेर दिसत नाही तर ते वाटतं तर खरी, आपल्याला वाटतं ते आपण कोण. असं करता करता सुखाच्या उगमापर्यंत लोक पोहोचले. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की इथे पोहोचलं की कधीही फिक्कं न पडणारं शाश्वत सुख आपल्याला मिळतं. आणि तिथे पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हे जे सगळं काही आहे ते ज्यापासून झालेलं आहे, ज्यापासून ते होतं आणि ज्यात विलीन होतं, तीच ही वस्तू आहे जी माझ्यात आत्मा म्हणून आहे. त्याच्यामुळे आपलं अस्तित्व हे वेगवेगळं दिसत असलं तरी तसं नाही आहे. आपण सगळे एकमेकाशी बांधलो आहोत, आपला संबंध आहे. एकाच सत्याची अभिव्यक्ती आहे. इंग्रजीमध्ये आपण डायव्हर्सिटी म्हणतो, चालू शब्दप्रयोग तोच आहे, सर्व मान्य आहे. कधी कधी वाटतं तोही तितकासा बरोबर नाही. ही व्हरायटी आहे, एकाच गोष्टीची व्हरायटी आहे. त्याच्यामुळे त्यांनी असा विचार केला की हे जर सगळं जग हे माझंच आहे, किंबहुना चराचर आपणची जाहला अशी स्थिती झाल्यावर हे दिसतं. आणि त्यामुळे या सगळ्यांना हे मिळालं पाहिजे, कारण सुख याच्यातच आहे. मनुष्याचं जीवन, सुखाचा शोध हेच जीवन आहे, तर सुख इथेच मिळेल. हे सगळ्यांना कळलं तर सगळ्यांचं दुःख दूर होईल. म्हणजे स्वामीजींनी पसायदानांवर भाषण केली, त्याचं पुस्तक झालं आहे. त्यात त्यांनी एक वेगळा दृष्टिकोन घेऊन विषय मांडला आहे की पसायदानाच्या सगळ्या ओव्या ज्या आहेत त्याच्यातल्या एका शेवटच्या ओवी करता आहेत, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित. ही स्थिती जर जगाची आली तर दुःख राहणारच नाही आणि जीवन सार्थक होऊन जाईल. तर हे सगळ्या जगाला देण्याकरता
एक समाज पाहिजे, एक राष्ट्र पाहिजे, त्यांचा एक देश पाहिजे. म्हणून दुर्धर तप करून आपल्या पूर्वजांनी एक राष्ट्रजीवन उभं केलं. ते हे आपलं राष्ट्रजीवन आहे. त्याची जननी ही भारतमाता आहे. ती भारतमाता सुजल सुफल समृद्ध अशी होती, सर्व बाजूनी सुरक्षित होती. म्हणून आपल्याला हा शोध लागला. आणि आपलं एक विशिष्ट विज्ञान तयार झालं. आतमध्ये पाहून आतलं ज्ञान, त्याच्या प्रकाशात बाहेरच्या गोष्टींचं ज्ञान, अशी ती पद्धत होती. म्हणजे आपलं विज्ञान तयार झालं. ज्ञान विज्ञान या दोन्हीचं भांडार म्हणून आपल्याकडे वेदविद्या ही उत्पन्न झाली, प्रगट झाली. ऋषींचं ते दर्शन आहे. ऋचा विचार करून लिहिलेल्या नाही आहेत. हे मंत्र ऋषींना दिसलेले आहेत. विज्ञान जे आहे, सायन्स, त्याची पद्धती ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने, आणि आता ज्ञानेंद्रिय कमी पडतात तर त्यांना निरनिराळ्या उपकरणांची जोड लावून बाहेरच्या गोष्टींचा जितका अभ्यास करावा लागतो तितका करायचा. पण तो थांबतो एका ठिकाणी. त्याच्या पलीकडे जाता येत नाही. ज्ञानेंद्रियांची शक्ती मर्यादित आहे आणि भौतिक नियम हे सगळ्या सृष्टीत सारखे चालत नाहीत. न्यूटनचे गतीचे नियम हे आपल्या विश्वात तसेच आहेत, पण अनेक विश्व आहेत, अनेक आकाशगंगा आहेत, त्याच्यात ते तसेच असतील याची खात्री नाही आहे. अंतर इतकी जगडव्याळ आहेत की सूर्याचा किरण हा सरळ रेषेत जातो हा नियम असला तरी इतक्या अंतरावर जाताना त्याच्यावर जी इलेक्ट्रिकल फील्ड्स असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स असतात, त्याचा परिणाम होऊन तो वागतो. म्हणून कधीकधी लाखो प्रकाश वर्षावरून येणारा प्रकाश हा मागून येऊन समोरून वळून आपल्याला दिसतो. आपल्याला वाटतं तो ग्रह किंवा ती वस्तू समोर आहे, पण ती मागे असते. असं होऊ शकतं. आणि त्यामुळे अशा गोष्टींचा विचार करायला साधन काय? तर ते साधन ही आपली अंतस्फूर्ती आहे. ऋषींनी या प्रकाराने सगळं विश्व, पिंड आणि ब्रह्मांड दोन्हीचं ज्ञान प्राप्त केलं आणि सूत्र रूपाने ते ग्रथित करून ठेवलं. सगळ्या सृष्टीचं असं ज्ञान, क्रिएशनचं ज्ञान, भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही, हे ग्रथित करायचं म्हटलं तर केवढा मोठा ग्रंथ लागेल. तो शक्यच नाही. तो ग्रंथ करणं शक्य नाही, आणि केला तर त्याचा उपयोग नाही. कितीतरी जन्म त्याच्यात घालवावे लागतील. भारद्वाज ऋषींना असं वाटलं की आपल्याला सगळं ज्ञान मिळालं पाहिजे, म्हणून आयुष्याच्या शेवटच्या वर्षात त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. आले ब्रह्मदेव, काय पाहिजे? सांगितलं त्यांनी की ज्ञान मी प्राप्त करतोच आहे निरंतर, पण हा जन्म अपुरा पडतो. तर म्हणजे तुला किती ज्ञान प्राप्त झालं आहे? तुझी ज्ञान किती असेल असं तुला वाटतं? म्हणून माहीत नाही. मग त्यांनी त्यांची अंतर्दृष्टी उघडून त्यांना दाखवलं. 7 प्रचंड सोन्याचे पर्वत, हिमालयाच्या 7 पट मोठे असे 7 पर्वत, सोनेरी चमकत असणारे तेजानी, हा इतका ज्ञाननिधी आहे. आणि याच्या पायथ्याशी पडलेल्या कणांमधला एक कण तू एका आयुष्यात प्राप्त केलेला आहे. त्याच्यामुळे तुझं आयुष्य किती वाढवलं तर हे मिळेल. तर त्यांनी तो नाद सोडून दिला. इतकं ते अगाध आहे. पण ते सुलभ होईल, त्याच्यामध्ये नित्य प्राप्त करता येईल अशा रीतीने त्यांचं स्वरांमध्ये, रुचांमध्ये गठण जे झालेलं आहे ते आपल्या वेदांमध्ये आहे. म्हणून या वेदांना आपण ज्ञानाचा निधी म्हणतो. त्याच्यात सगळं काही आहे असं आपण म्हणतो. म्हणजे चमकाचा उल्लेख केला, या अर्थ असं यांनी जसं म्हटलं तसा अर्थ लावता येतो. त्यांचा तो अनुभूतीतून प्राप्त झालेला अर्थ आहे. चमक त्यांनी सांगितलं. पण एक पुस्तक आहे
एकमच मे त्रयमच मे अशा ते विषमसंख्या आणि समसंख्या. तर विषमसंख्यांचे वर्ग आणि वर्गमूळ आणि समसंख्यांचे घन आणि घनमूळ याचा तो गणिती फॉर्म्युला आहे. त्याच्या साहाय्याने सगळं हिशोब तो करता येतो. छोटं पुस्तक आहे काय. शंतनू शेंडे म्हणून विद्याभारतीचे कार्यकर्ते होते आमचे, त्यांनी त्याचा अभ्यास करून ते लिहून काढलेलं आहे, ते प्रकाशित झालेलं आहे. तर वेदाच्या एका रुचेतून काय काय अर्थ निघतील, कारण ते कन्साईज केलेलं आहे, एक कॉम्प्युटरप्रमाणे ते गठन करून ठेवलेलं आहे. तो एका सूत्रातून तुम्हाला कितीतरी गोष्टींचं ज्ञान होऊ शकतं, इतका तो मोठा निधी आहे. आणि त्याच्यामुळे वेदपठण, वेदरक्षण हे एक मोठं कर्तव्य. आणि ते कर्तव्य करणाऱ्यांना व्रताची दीक्षा दिली. व्रतस्थ राहून ते करायचं, लाभासाठी करायचं नाही, त्यागपूर्वक करायचं. आणि असं करणाऱ्यांचा मान त्याच्यामुळे मोठा. असं ठरवून पिढ्यानपिढ्या या वेदांचं रक्षण आपल्या इथे झालेलं आहे. पूर्णपणे नाही झालं, पुष्कळचे वेद लुप्त झाले, पण पुन्हा तपस्येने ते पाहावे लागतील, उत्पन्न करावे लागतील, शोधून काढावे लागतील. कारण जे सत्यज्ञान आहे सृष्टीचं, अपुऱ्या पायावर नाही, मुळापासून जी वस्तू आहे ती तशी अनुभूत करून प्रत्यक्ष त्याच्या आधारावर सगळ्या गोष्टींचं ज्ञान, सगळ्या गोष्टींना समजणं, हे असं ज्ञान उपलब्ध करून देणारा दुसरा ज्ञाननिधी नाही आहे. म्हणून तो रक्षण करून ठेवायचा, त्याची अनुभूती आपल्या स्वतःमध्ये जागी ठेवायची. आणि त्याच्या आधारावर सगळे लोक तर इतकं सगळं समजू शकणार नाही. शास्त्रज्ञ जाणतो, विज्ञानसुद्धा, विज्ञान सगळं समजतं म्हणून आपण रोज साबणाने हात धुतो असं नाही आहे. कोणीतरी सायंटिस्ट आहे, त्याने सांगितलं हे डिसइन्फेक्टंट आहे, रोज लावा, हात डिसइन्फेक्ट होतील. मग त्याचं उचललं, सरकारी खात्यांनी घेतलं, प्रचार केला, हात धुवा. आपला विश्वास आहे म्हणून आपण हात धुतो. ही काही अंधश्रद्धा नाही आहे. मला माहीत नाही साबणाने हात निर्जंतुक होतो हे कसं होतं, हे मला माहीत नाही, हे समजायची माझी पात्रताही नाही. मी एक मजूर आहे, मजूर काम करून माझं पोट भरतो. 4थी पास आहे किंवा 4थी पाससुद्धा नाही आहे, मला या गोष्टी समजतच नाहीत. परंतु ज्यांच्यावर माझा विश्वास आहे आणि ज्यांना हे मला सांगून माझ्याकडून काही घ्यायचं नाही, अशा लोक सांगतात तर मी विश्वास ठेवतो. ही श्रद्धा आहे. समाजामध्ये ही श्रद्धा जागृत ठेवायची. श्रद्धा त्या ज्ञानाच्या सत्यतेमुळे नाही येत, सत्यता सगळ्यांना पारखायची संधी मिळत नाही, पण श्रद्धास्पद लोक सांगतात. त्यामुळे जीवन आपलं श्रद्धास्पद असलं पाहिजे आणि लोकांना आपण त्या वेळेला संदर्भासहित तो अर्थ सांगितला पाहिजे जो त्यावेळेला आवश्यक असतो. वेदांच्या आधारावर पुष्कळ गोष्टी सांगता येतात, पण हे वेदरक्षण होत राहावं, हा सनातन धर्माचा निधी जगाला उपलब्ध करून देणारा भारत टिकून राहावा, याच्याकरता वेळोवेळी काय सांगायचं लोकांना. म्हणून तुकोबाराय यांनी म्हटलं, वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा, एरे व्हावा भारमाता. अनुभूती संपन्न महापुरुषांना वेदांचे खरे अर्थ कळतात. ते सर्वसामान्यपर्यंत पोचवायचे. ते तसेच्या तसे तत्वज्ञान नाही पोचवता येत, पण तत्वज्ञानाच्या प्रकाशात व्यवहार तो पोचवायचा. सगळ्या जगाचा व्यवहार असा चालावा, विश्वस्वधर्म सूर्य पाहो इथपर्यंत जायचं आहे. शरीर मन बुद्धीचं रक्षणही झालं पाहिजे. भूखे भजन न होय गोपाला, ही गोष्ट खरीच आहे. म्हणून दक्षिणेचा विधी हा सांगितलेला आहे. त्यांची आजीविका चालली पाहिजे, ते जिवंत राहतील तर हे सगळं होईल. परंतु
त्यामुळे हे सगळं समग्र ज्ञान आहे. शरीर मन बुद्धीचं रक्षण करता करता सुद्धा भोग हे आकर्षक असतात, भोग पोषक असतात, भोग आकर्षकही असतात. भोगांचा उपभोग हा पोषकतेच्या मर्यादेपर्यंत घ्यायचा, त्याच्यापुढे घ्यायचा नाही, ही तयारी मनाची होण्याकरता ते ज्ञान आवश्यक असतं. त्यातून आलेला धर्म पाळावा लागतो. शरीर मन बुद्धीचं सुख हे एकत्र चालवून आत्म्याकडे त्याला न्यायचं, हे धर्माचं काम आहे. अर्थ काम पुरुषार्थ नीट पाळून मोक्षाकडे जायचं, त्याच्याकरता धर्म आवश्यक आहे. म्हणून पुरुषार्थ म्हणताना आपण धर्म अर्थ काम मोक्ष म्हणतो. मोक्ष धर्म काम अर्थ असं म्हणत नाही, काम अर्थ धर्म मोक्ष असं म्हणत नाही. क्रम आहे त्याचा, धर्म अर्थ काम मोक्ष. या क्रमाने ते समाजाने आचरण करावं, कारण हा सगळ्यांना समजायचा असेल तर तो प्रत्यक्ष दिसला पाहिजे व्यवहारात. बाकी तत्त्वज्ञान तर ठीकच आहे, खूप मोठं मोठं तत्त्वज्ञान असतं. व्यवहार कसा असतो त्याच्यातून कळतं. माणसं वाचून ऐकून शिकत नाहीत, माणसं व्यवहारातून शिकतात, पाहून शिकतात. चोर डाकू बनावेत याचं काही कॉलेज युनिव्हर्सिटी नाही आहे कुठेही. सज्जन माणसं बनावेत याच्याच करता सगळ्या संस्था आहेत. पण गोविंददेवजींनी सांगितलं की ती दुष्टशक्ती नेहमीच असते, संघटित असते, सक्रिय असते. त्यांचा काही वर्ग वगैरे घ्यावा लागत नाही, सज्जनांचे वर्ग घ्यावे लागतात. म्हणून ईश्वरनिष्ठांची मांदियाळी नित्य भेटली पाहिजे लोकांना. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी आपली मांदियाळी आहे. आणि आपल्याला ह्याचं आचरण कसं ते सांगावं लागेल. ज्या दुष्टशक्ती जगात असतात त्यांची तयारी असते आणि उत्पातही चालू असतात. चारी बाजूला ते चाले आहेत. बांगलादेश ही काही पहिली केस नाही आहे. पहिली केस अमेरिका आहे. एक नवीन पुस्तक पाहिलं मी, लेखकाचं नाव विसरलो, अमेरिकन लेखक आहे. त्यांनी कल्चरल डेव्हलपमेंट इन अमेरिका असं पुस्तक लिहिलं आहे आणि त्याच्यात कल्चरल डिग्रेडेशन ऑफ अमेरिका याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. गेल्या 100 वर्षात काय काय झालं. मग दुसऱ्या त्याचा प्रयोग कुठे पोलंडमध्ये झाला, अरब स्प्रिंग या नावाने अरब देशात झाला, कुठे कुठे झाला, असं होता होता तो बांगलादेशात झाला. तर ज्यांना या सगळ्या जगावर आपली पकड पाहिजे आहे आणि आम्ही म्हणू तेच खरं, बाकीच्यांचं सगळं खोटं, असा अहंकार ज्यांचा आहे, आणि ज्यांना या जगामध्ये कलहाची आग लावून त्याच्यावर आपल्या स्वार्थाची पोळी शेकायची आहे, अशा सगळ्यांची युती आहेच, पहिलेपासून आहे. ती काम करते, तशी काम करते. आणि त्याच्यामुळे असे उत्पात होतात, देशच्या देश नष्ट होतात. पण हे सगळं आहे, त्याची माहिती घेतली पाहिजे, त्याचा हिशोब केला पाहिजे. पण घाबरायची आवश्यकता नाही आपल्याला, कारण आत्तापर्यंत जगाचा इतिहास आहे की अशा शक्ती वाढत वाढत मदांध होऊन शेवटी भारतात येतात. त्या इथे आल्या म्हणजे त्यांचा ऱ्हास होतो, त्याची उत्तरक्रिया आपणच करत असतो. पण ती आपण करू शकतो याचं कारण काय आहे? हे ज्ञान आपल्यापाशी आहे, जे त्यांच्यापाशी नाही आहे. म्हणजे कधी कधी त्यांची दया सुद्धा येते की अंधारात ते या अशा एका नकारात्मक अशा दुर्गुणांच्या खाणीमध्ये त्याच्यातच सुख मानून ते आपले क्रियाकलाप करतात. जीवन त्यांचं व्यर्थ जातं, नष्ट होतं, फार मोठा घात होतो त्यांच्या जीवनाचा. एका अर्थाने नरकवास भोगत असतात ते त्यामुळे. पण आपल्या इथे हे ज्ञान आहे, ते ज्ञानाचं रक्षण करणारे समूह आहेत, परंपरेने ते हे करतायत. वेळोवेळी समाजामध्ये हे ज्ञान घेऊन गेलं पाहिजे, कारण सगळा समाज हे ज्ञान आत्मसात करून जेव्हा उभा राहतो, आपापल्या जागी आपापली जितकी बुद्धी आहे त्याच्या आधारावर आपापलं कर्तव्य नीट करतो, तेव्हा या शक्तींचं तिथे काहीच चालत नाही. सगळ्या जगात असं कोणी नाही आहे,
म्हणून सगळ्या जगभर त्यांचा दिग्विजय चालू असतो. पण ज्या दिवशी ते भारतात पाऊल ठेवतात त्या दिवशी भारतामध्ये एक नष्टाचार्याचा काळ सुरू होतो हे खरं असलं तरी त्यांच्या विनाशाचा काळही तेव्हाच सुरू होतो आणि तो इथेच संपतो. पण हे कर्तव्य आपल्याला करावं लागेल. आज आता आपण पाहतो विशेष करून सुशिक्षित वर्गात अनास्था वाढत चालली, अश्रद्धा वाढत चालली, कारण माहिती नाही आणि दिसायला उदाहरण दिसत नाही समोर. आदर्श आहेत ते सगळ्यांपुढेच असतात, पण माणूस बदलायचा असेल तर उदाहरणं पाहिजेत. आपल्या मोहल्ल्यात कोणीतरी पाहिजे ज्याच्याकडे पाहून, आपल्या घरात कोणीतरी पाहिजे ज्याच्याकडे पाहून आपलं आचरण बदलतं. हे प्रशिक्षण समाजाचं करणं, ह्याच्याकरता आपल्याला काळ बदलला तसा आपली परंपरा, आपल्या कर्मांची पद्धत वगैरे वगैरे सगळी कायम ठेवून, ती शुचिता कायम ठेवून तपश्चर्या आपल्याला करावीच लागेल. आणि धर्माची सुरुवात तपश्चर्येतून होते, तपश्चर्येतून शुचिता येते, शुचितेचा करुणेशी संगम झाला म्हणजे मग ब्राह्मी स्थिती येते आणि ब्राह्मी स्थिती आल्यावर सत्य प्राप्त होतं. या 4 चौकटीमध्ये ज्यांचे क्रियाकलाप चालतात ते धार्मिक. तर जी काय आपली परंपरा आहे ती या 4 मूल्यांच्या चौकटीत म्हणजे धर्माने चालणारी आता आहे की नाही. नसेल तर काय बदललं पाहिजे, काय बदलायला नको, काय शाश्वत आहे, काय, हा सगळा निर्णय करून आज समाजाला याचा आचरणात्मक अर्थ समजावून सांगितला पाहिजे. कुटुंबामध्ये आपण यजमान आहोत, आपण पुरोहित आहोत. पुढे जरा आणखी पुढचं पाहून हिताचा विचार करणारा पुरोहित असतो. हितसाधनाच्या कामामध्ये समाजाचा पुढे चालून नेतृत्व करणारा पुरोहित असतो. आपला घरांशी, कुटुंबाशी संबंध येतो निरनिळ्या कर्मकांडांच्या निमित्ताने. हे विषय बोलले पाहिजेत. सत्यनारायणाची कथा सांगायची तर पोथीत जी आहे ती सांगूच, वाचूच आपण, पण काही त्याच्यावर भाष्यही केलं पाहिजे आजच्या परिस्थितीच्या प्रकाशामध्ये. असं करताना मी काही गुरुजींना पाहिलेलं आहे, म्हणजे ऐकलेलं आहे. तर नेहमीची जी कथा आपली असते ती पुष्कळांना माहिती असते, त्याच्यामुळे लोक बसतात नाही बसत. पण असं सांगायला लागलं की सगळं कुटुंब येऊन बसतं आणि ते ऐकतं, कारण रोजच्या त्यांच्या जीवनाशी त्याचा संबंध असतो. श्रद्धा आहे त्यांची पण ज्ञान नाही आहे. तर ते सोप्या व्यावहारिक स्वरूपात जेव्हा समोर येतं तेव्हा ती घ्यायची त्यांची इच्छा आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं परिवर्तन समाजाच्या व्यवहारात आणणारं प्रबोधन हे आपल्या या वेदज्ञानाच्या आधाराने करणं. जसं आत्ता महाभारतातली गोष्ट सांगितली, कर्तव्य काय आहे ब्राह्मण वर्गाचं, अशा पद्धतीने सुगम रीतीने सामान्य समाजापर्यंत पोचलं पाहिजे. कुटुंबात पोचलं पाहिजे, म्हणजे त्याची परंपरा चालू राहील. घरी मुलगा 12 वर्षाचा होतपर्यंत घरचं सगळं घेतो आणि त्यामुळे त्याची प्रवृत्ती बनते. मग तो किती इकडे तिकडे भटकला तरी वाहून जात नाही, तो परत येतो. हे संस्कार घरातले असतात, ते त्याला तिथे मिळाले पाहिजेत. त्याच्याकरता या कुटुंबांचं असं प्रबोधन, पुष्कळ विषय, पर्यावरण वगैरे विषय चालतात. खरं म्हणजे हा आपल्या रक्तात असलेला विषय आहे. आपण पहिलेपासून आणि सगळीकडे पवित्रता पाहणारे लोक आहोत. आपण पशुपक्ष्यांची पूजा करतो, नागपंचमी करतो, गाईला माता मानतो, नदीला माता मानतो, पर्वतांच्या प्रदक्षिणा करतो, नदींच्या प्रदक्षिणा करतो. कारण आपली श्रद्धा आहे की सगळीकडे चैतन्य आहे आणि सगळीकडे पवित्रता आहे. हे ज्याच्या ठिकाणी आहे तो मनुष्य पर्यावरणाची हानी करूच शकत नाही. सांगितलं पाहिजे असं आहे. त्याच्यामुळे पुस्तकाला पाय लागला की नमस्कार करायचा हा खुलचटपणा नाही आहे, त्याच्यामध्ये एक भावना आहे. ठीक आहे, पुस्तकाला पाय लागल्यावर पुस्तक शाप देत नाही आणि आपण नाही नमस्कार केला तर आपलं काहीही वाकडं होत नाही, किंवा पुस्तकातला वाचलेलं आपण विसरूनही जात नाही. हे बरोबर असलं तरी सगळीकडे पवित्रता आहे, सगळीकडे चैतन्य आहे, लक्षात ठेवायला ही सवय कामी पडते.
समजावून आजची पिढी प्रश्न विचारते, आजची पिढी त्यांना तर्क पाहिजे, तो आपल्याला देता आला पाहिजे. इतकं मोठं साहित्य, पवित्रता धर्माचा एक अंग, त्याच्या आधारावर सगळे आपण उभं आहोत. तर त्याच्यामध्ये भेदाभेद भ्रम अमंगळ कसा शिरला? उडुपीला सगळ्या धर्माचार्यांनी घोषित केलं की शास्त्रामध्ये या अस्पृश्यतेला काहीही आधार नाही, तरी ती चालू आहे. हे कसं काय? हिंदू समाजाच्या या आडमुठेपणाला कंटाळून जर कोणी हिंदू नाव त्यागून दुसरीकडे गेला तर दोष कोणाचा आहे? हे दोष समाजाचे दूर झाले पाहिजेत ना. नियमाने वागणं, अनुशासनाने वागणं. कारण या सगळ्या दुष्टशक्तींचा पहिला डाव हा असतो की सगळे नियम, सगळ्या परंपरा, सगळं मांगल्य हे निरर्थक ठरवायचं, त्याचा उच्छेद करायचा. आईवडिलांचं ऐकू नका. तुम्हाला काय पुरुष म्हणतात, तुम्हाला महिला म्हणतात, हे परंपरा आहे, ही सोडा. तुम्ही पुरुष आहेत की नाही हे तुम्ही ठरवा. आणि असं चालू आहे आत्ता. म्हणजे मी जेव्हा विजयादशमीच्या मागच्या भाषणामध्ये याचा उल्लेख केला, वोकिझम वगैरे, पुष्कळ लोकांनी भारतातल्या असं म्हटलं की हे आपल्याकडे नाहीच आहे. असं नाही आहे, हे आपल्याकडे आहे, घराच्या आत आहे. थोडा कॉलेजमध्ये जाणाऱ्या किंवा शाळेत जाणाऱ्या सुद्धा मुलामुलींना विचारा. तर त्यांची एक पद्धत आहे, त्याच्यातून हे विष पसरवतात. पण आपली एक पद्धत आहे ज्यातून आपण अमृत पसरवत असतो. ते अमृत ज्यांच्यापर्यंत पोचतं त्यांच्यावर विषाचा काहीही परिणाम होत नाही. ते पोचवलं पाहिजे. आपल्या स्वचा गौरव, आपल्या स्वविषयीची श्रद्धा, आपल्या स्वचं ज्ञान हे सगळं जागवलं पाहिजे. आणि हे सगळं जे परंपरेचं अनुशासन, संविधानाचं अनुशासन आहे, कायद्याचं अनुशासन आहे, हे सगळं पाळलं पाहिजे ना. इतकी बेशिस्त अनावर होते की मग सेनासुद्धा शस्त्र टाकून देते. हे कशामुळे होतं? बांगलादेशात कशामुळे झालं? सेनेने शस्त्र टाकून दिली. काय हे सगळे उपाय काय करतील जर समाजाने ठरवलं की नाही होऊ द्यायचं? अयोध्येत गीता जयंतीच्या दिवशी हेच झालं 1992 मध्ये. हिंदू समाज सगळा उभा राहिला, तर मग काही उपयोग नाही झाला बाकी बळांचा. हा समाज धर्माकरता उभा राहिला म्हणून बरं आहे, परंतु तो अधर्माकरता जर उभा राहायला लागला तर त्याला रोखण्याचं सामर्थ्य या उपकरणांचं नसतं, ते समाजातून मिळालेल्या संस्कारांचं असतं. हे सगळे संस्कार स्थापित करण्याचं काम आजच्या घडीला आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. कारण हे सगळं असं का सदाचरण असलं पाहिजे का, याचं उत्तर बाहेर नाही आहे. बाहेरच्या विचारांनी, सर्वायवल ऑफ द फिटेस्टच्या आधाराने गेलो तर एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. उत्तर काही तिथे नाही आहे. आपल्याकडे उत्तर आहे, ते सत्य आहे. सर्वत्र हरी भरला आहे, हे सत्य आहे. हे अनुभूत करणारी माणसं आहेत, आजही उपलब्ध आहेत. त्यांच्या सांगण्यावरून व्रतस्थ जीवन जगणारी माणसं आहेत. आणि आपलं जीवन ते नीट चालवतात, यशस्वीही होतात आणि सार्थकही होतात. इथे बसले जात ना दोन टोकाला दोन अशीच जीवनं बसलेली आहेत. हे जेव्हा समाजाचे डोळे उघडतील आणि ते याच्याकडे पाहतील, तेव्हा त्यांचे ते संस्कार पुन्हा दृढ होतील. त्याचा पिंड शतकानुशतका, युगानुयुगाच्या संस्कारांनी हा श्रद्धेकडे झुकणारा, चांगल्याकडे झुकणारा असा बनलेला आहे. मनुष्य आणि पशु याच्यात फरक आहे हे मांडणारा बनलेला आहे. पण जरा जागृती आणावी लागेल. त्याच्याकरता जे आपण करतो आहोत तेच करायचं आहे, त्यातच ते ज्ञान आहे. ते करता करता कालसुसंगत असे त्याचे अर्थ सामान्य समाजाला समजतील, व्यवहारात आणता येतील, अशा भाषेत समजावून सांगितले पाहिजेत. त्याची खूप आवश्यकता आहे आणि तो करण्याचा अधिकार फक्त आपला आहे. आमच्यासारखे लोकही ऐकून ऐकून तुमचं काही करतात, परंतु शेवटी प्रश्न
इथेच येऊन उभा राहतो की हे तुम्ही म्हणताय जगणं कुठे आहे? ते जगणं ज्यांचं आहे त्यांच्याचकडे बोट दाखवावं लागतं, यांच्याकडे पहा. ते दिसलं पाहिजे सगळीकडे. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी भेटत राहिली पाहिजे. याचा अर्थ असा आहे, प्रत्येकाला आपल्या वस्तीमध्ये, आपल्या गावामध्ये 2-3 माणसं अशी आहेत. धर्म राहिला काही तुम्हा कारणे. शिवाजी महाराजांनी म्हटलं, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. कारण महाराष्ट्र धर्माचं मूर्तिमंत उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज होते. हे काम आज आपल्या पुढे आहे. बोलायला सांगितलं म्हणून इतकं मी बोललो. हा माझा अधिकार नाही आहे, तो अधिकार तुमचा आहे. पण एक गोष्ट जाणवते सगळीकडे फिरताना, ती लक्षात आणून द्यावी म्हणून ही गोष्ट मी मांडली आहे आपल्या पुढे. त्याचा विचार करा आणि तुम्ही हे कराल तर या काळामध्ये धर्माचा विजय होण्याकरता जे चक्र प्रवर्तन व्हायला पाहिजे ते प्रवर्तन फार लवकर आणि फार सुगमानी होईल. दुष्टशक्ती असल्या तरी त्या काही फार नुकसान करू शकणार नाहीत. त्या इथे आल्या याचा अर्थ त्यांचा अंतकाळ जवळ आलेला आहे आणि त्याच्या उत्तरक्रियेची तयारी आपण करू. नमस्कार.